लोकसभा निवडणुकीचा निकाल आलेला आहे। नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कडवी झुंज देणारे विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। विकास भाऊ, कसं पाहता? मागील वेळच्या तुलनेत तुमचा पराभव झाला म्हणता येईल का विजय झाला? कसं आहे, नितीनजी गडकरी साहेब एक मोठं व्यक्तिमत्व आहे। ते देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते। आता 10 वर्ष केंद्रात कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्याकडे जे खातं आहे ते दिसणाऱ्या कामाचं आहे। म्हणजे ते विकास करतील तर डोळ्यांनी दिसणार आहे। आणि अशा वेळेस त्यांनी जी डेव्हलपमेंटची कामं केली, त्या व्यतिरिक्त त्यांनी नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी खासदार चषक, सांस्कृतिक महोत्सव, ॲग्रोव्हिजन हे सगळे ते करत असतात, जनतेच्या हिताचे उपक्रम। आणि म्हणून त्यांना अपेक्षा होती की ते 5 लाखाच्या मतांनी निवडून येतील। मला वेळेवर पक्षाने तिकीट दिली 15 दिवस आधी। मी आधी सांगितलं होतं मला लढायचं नाही, पण कोणी तयारच नव्हतं, तर तुम्हाला लढावंच लागेल। आणि मी लढलो आणि अशा ताकदीने लढलो की मी त्यांची ती लीड 1,37,000वर आणली। मागच्या वेळेस 2,18,000ची लीड होती, 1,37,000वर आणली। तर मला वाटतं की 15 दिवसाच्या अंतरामध्ये मी इतकं केलं तर हा माझा विजय मी समजतो। आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय, आमचा पक्ष चार्ज झाला आहे। आज जे मताधिक्य मिळालं आहे 5 लाख, 1.25 लाख, 5 लाखाच्या जवळपास आम्ही मतं घेतली आहे। आणि लोकसभेमध्ये पहिल्यांदा इतकी मतं मिळाली आहे मला वाटतं नागपूर शहराच्या इतिहासात। तर आमचे कार्यकर्ते एकदम उत्साहात आहे, येणाऱ्या विधानसभा महानगरपालिकेच्या तयारीला लागलेले आहे। आणि मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीनं ही निवडणूक झाली तर आम्ही वर्षभर आधी तयारी केली असती तर फक्त 70,000 मतं इकडे तिकडे करायचे होते, तेही होऊ शकले असते। म्हणून नागपूर शहर हे काँग्रेसचं आहे आणि एक ना एक दिवस काँग्रेसचा खासदार दिसेल। मागील वेळेस नानाभाऊ इथून लढले होते, त्यापेक्षाही तुम्हाला जास्त 80,000 मतं मिळालेली आहे। हो, मला थोडे मतं मिळाले जास्ती नानाभाऊंपेक्षा। आणि ज्या पहिलेच्याही निवडणुका झाल्या ना त्यापेक्षाही जास्ती मिळालेले आहे। तर मला वाटतं तेच की आम्ही मायनस नाही ना। जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या शहरामध्ये सातत्यानं 10 वर्ष आपल्या पदाचा उपयोग करून डेव्हलपमेंट केलं असेल, कामं केलं असेल, सगळं लोकांमध्ये असेल, आणि तरीही लोकांनी माझं मताधिक्य वाढवलं आणि त्यांचं मागच्या वेळेस मिळालेलं कमी केलं, तर मला माझा विजय झाला असतं तर मला हरकत नाही आहे। मला ज्या पद्धतीने एकजूट यावेळेस काँग्रेसमध्ये पाहायला लागते त्याचाही हा परिणाम? एकजूट काँग्रेसमधली कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि ज्या पद्धतीनं आम्ही 10 वर्ष सातत्यानं जनतेच्या समस्यांसाठी अन्यायाविरुद्ध आंदोलनं करत आलो, तर हे सगळं आमच्या पथ्यावर पडलं। ज्या पद्धतीने नानाभाऊंनी गेल्या काही दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीने विजय मिळतो आहे त्याचं यश आहे, कसं पाहता तुम्ही आगामी विधानसभा? हो, नानाभाऊ मेहनत करतात ना, ते पूर्ण मतदारसंघामध्ये भेटतात, सामान्य लोकांसोबत राहतात। आणि म्हणूनच आज हे जे वातावरण झालं आहे ते त्याचंच महाराष्ट्रीयन वातावरण। आपण पहा, मध्य प्रदेशात एकही सीट नाही आली, मग महाराष्ट्रात 13 कशा आल्या? तर कोणी ना कोणी पक्षाची धुरा हातात घेऊन पुढं निघाल्याशिवाय, लोकांना एकत्रित केल्याशिवाय, पक्षाचे विचार सांगितल्याशिवाय हे काम होत नाही। आणि नानाभाऊंनी ते केलं आहे। नानाभाऊंचे आज वाढदिवस आहे, काही ठिकाणी भावी मुख्यमंत्री असा त्यांचा हे लागलेला आहे, बॅनर लागले आहे, त्यामध्ये तुमचाही फोटो आहे। हो, माझा फोटो कार्यकर्त्यांनी टाकला असेल, परंतु अपेक्षा करायला काय? आता मला सांगा, नागपुरात नंबर 1ची पार्टी काँग्रेस झाली महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात ही नंबर 1 पार्टी झाल्यावर जर महाविकास आघाडीतल्या नंबर 1चे आम्ही आहे तर आम्ही अपेक्षा करायला काय आहे? जर नंबर 1वर दुसरे असते शिवसेना किंवा NCP तर त्यांनी लावायचा असता। परंतु हे सगळं विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरचं आहे। कार्यकर्त्यांनी अपेक्षा करणं काही चूक नाही आहे। जो माणूस मेहनत करेल त्याच्यासाठी कार्यकर्ता अपेक्षा करत राहील। पुढच्या काळात कशा पद्धतीने पाहता? कारण ज्या पद्धतीने विदर्भात काँग्रेसला एक चांगला पाठबळ मिळालेलं आहे, गडचिरोली असो, चंद्रपूर असो, चंद्रपूरची तर अत्यंत मोठी लढत होती आणि खूप मोठा विजय मिळाला। मी सांगतो, विदर्भात खूप जास्ती प्रमाणात काँग्रेस महाविकास आघाडीच्या सीटा येतील आणि नागपूर शहराचंही चित्र बदलेल। आता आम्ही 2 आमदार आहोत, मला वाटते इथे 5 आमदार तरी आमचे कमीत कमी निवडून येतातच। नक्कीच हे होते विकासभाऊ ठाकरे। ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की मागील वेळेसच्या तुलनेत आमच्या यावेळेस मताधिक्य वाढलं आहे, त्यामुळे पराभव नसून हा एक प्रकारचा विजयच आहे आणि आगामी निवडणुका ज्या पाहता विधानसभेच्या त्यामध्ये मोठं यश मिळतं असा दावा त्यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.